वेलकम टू 7th स्टँडर्ड स्टुडंट. विद्यार्थिनींनो, मागील तासिकेला आपण बघितलं फॉर्मेशन ऑफ रूट, पार्ट्स ऑफ रूट अँड टाइप्स ऑफ रूट. तर आता नेक्स्ट पार्ट ऑफ द प्लॅन्ट इज अ स्टेम. तर आज आपण बघणार आहोत फॉर्मेशन ऑफ रूट, स्टेम अँड डिफरंट पार्ट्स ऑफ स्टेम. हाऊ टू फॉर्म द स्टेम. बघा, स्टेमची खोडाची निर्मिती कशी होते हे आपल्याला आज बघायचं आहे. The stem grows above the soil. Stem grows above the soil from the plumage. Plumage of the sprouting seeds. Sprouting seeds म्हणजे रुजणाऱ्या बिया. या रुजणाऱ्या बियामधून अंकुराची निर्मिती होते आणि ते मातीच्या वरच्या दिशेने वाढते. त्यावेळेस त्या ठिकाणी काय होते, खोडाची वाढ होते. As the sprout grows, the length of stem gradually increases too. ज्यावेळेस अंकुर जसं त्याची लांबी वाढत जाते तसे त्या खोडाची सुद्धा त्याची लांबी वाढत जाते. There are nodes on the stem. त्या ठिकाणी नोड्स म्हणजे काय, पेरे. खोडावर पेरे असतात. Leaves comes out at the nodes. त्या पेऱ्यामधून पानाची निर्मिती होते. The part of the stem between two nodes is called as an internode. बघा, खोडावरच्या दोन नोड्सच्या मधील अंतराला आपण काय म्हणतो, इंटरनोड. इंटरनोड म्हणजे कांडे. The tip or the apical end of the stem is called as a bud. टिप म्हणजे त्या टिप or the apical end of the stem, खोडाचा वरचा भाग, त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, बर्ड असे म्हणतो. म्हणजेच त्याला काय म्हणतो, मुकुल असे म्हणतो. ऑब्झर्व द पीपल ट्री स्टेम अँड आयडेंटिफाय द डिफरंट पार्ट्स ॲज पर डायग्राम. आयडेंटिफाय देअर पार्ट्स ॲज पर डायग्राम. दिस इज द पीपल स्टेम. This people stem, first part is a node. There are nodes on the stems. Leaves come out at the nodes. This is the nodes. This part is called as a nodes. This is also node. This part is a node. This part is node. Then next part is a internode. The part of the stem between two nodes. हा एक नोड्स आणि हा एक नोड. ह्या एक नोड्स या ठिकाणी बघा, या आपल्याला दोन तीन नोड्स दिसत आहेत. मग ह्या दोन नोड्सच्या मधील अंतराला काय म्हणतो आपण, इंटरनोड. इंटरनोड म्हणजेच काय, कांडे. याला काय म्हणतो आपण, कांडे असे म्हणतो. द टिप ऑर द एपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड ॲज अ बर्ड. टिप ऑर एपिकल एंड ऑफ द स्टेम. टिप म्हणजे काय, तो खोडाचा सर्वात अग्रभाग. त्या अग्रभागाला या ठिकाणी बड असतं आणि त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मुकुल. मग या ठिकाणी आपण डिफरंट पार्ट्स ऑफ स्टेम्स, नोड, नोड, दिस इज इंटरनोड अँड दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ बड. दीज आर द पार्ट्स ऑफ स्टेम. विद्यार्थिनींनो, प्लॅन्ट्सचा तिसरा भाग बघणार आहोत, लीफ. हाऊ टू फॉर्म द लीफ अँड पार्ट्स ऑफ लीफ अँड टाइप्स ऑफ लीफ. लीफ फॉर्म द नोड ऑन द स्टेम. पानाची निर्मिती कशापासून होते, खोडावरील नोडपासून. नोड म्हणजे काय, पेऱ्यापासून पानाची निर्मिती होते. स्ट्रक्चर ऑफ लीफ. लीव्ज आर जनरली ग्रीन, थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. बघा, लीफ हे कसं असतं, या ठिकाणी धिस लीफ इज अ ग्रीन, फ्लॅट अँड थिन, पातळ, पसरट आणि हिरवट रंगाचा पान असतं. ही अशी रचना पानाची आहे. तर मग आपल्याला पार्ट्स ऑफ लीफ. फर्स्ट पार्ट इज अ लीफ ब्लेड. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज अ लीफ ब्लेड. बघा, त्या ठिकाणी पानाच्या पसरट भागाला आपण काय म्हणतो, पर्णपत्र. हा पूर्ण पसरट भागाला आपण काय म्हणतो, लीफ ब्लेड असे म्हणतो, किंवा लॅमिना असे सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतो, लीफ ब्लेड.
Next part is a leaf margin. Its edges is called as a leaf margin. बघा या पानाच्या कडेला लिप मार्जिन असे म्हणतो. या पानाच्या कडेला काय म्हणतो आपण? लिप मार्जिन. त्यालाच आपण पर्णधारा असे म्हणतो. पर्णधारा मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? पर्णधारा. त्याच्यानंतर तिसरा पानाचा भाग आहे लिप अपेक्स म्हणजे पर्णाग्र. लिप अपेक्स म्हणजे काय? पर्णाग्र. द टिप ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज द लीफ अपेक्स. बघा हा पर्णाग्र आहे. या ठिकाणचा द टिप म्हणजे पानाच्या एकदम पुढच्या टोकालच्या भागाला आपण काय म्हणतो? पर्णाग्र लीफ अपेक्स असं म्हणतो. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राऊंडेड. टॅपरिंग मीन्स काही पानांमध्ये निमुळते असतात, काहींमध्ये राऊंडेड असतात, गोलाकार असतात, तर काहींमध्ये पॉइंटेड असतात. दिस पीपल लीफ दिस leaf apex is a pointed. Leaf apex is pointed. The next part is a petiole. Leaves of some plants have a stalk called as a petiole. काही पानांना स्टॉक म्हणजे दांडी, तर त्यालाच आपण काय म्हणतो? पेटिओल म्हणजे देठ. त्यालाच काय म्हणतो आपण? देठ असे म्हणतो. Leaves of a plants do not have a petiole. काही पानांना हे पेटिओल म्हणजे देठ नसते, तर ते जे अटॅच डायरेक्ट स्टेमला अटॅच असतात. द नेक्स्ट पार्ट इज अ स्टिपुल. स्टिपुल म्हणजे उपपर्ण. स्मॉल लिप लाईक स्ट्रक्चर. छोटासा असा पानाचा भाग असतो, त्यालाच काय म्हणतो आपण? लिप प्रेझेंट नियर टू द लिप बेस. दिस इज द लिप बेस. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ लिप बेस. यालाच काय म्हणतो आपण? लिप बेस असं म्हणतो. तर आपण आज बघितलं हाऊ टू फॉर्म द लीफ, व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ लीफ. नेक्स्ट पार्ट ऑफ द प्लांट इज अ लीफ. देअर आर टू टाइप्स ऑफ लीफ, सिम्पल लीव्स अँड कंपाऊंड लीव्स. सिम्पल लीव्स, सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड सिंगल मिडरीप. सच लीव्स आर कॉल्ड ॲज अ सिम्पल लीव्स. बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लिप ब्लेड म्हणजे पर्णपत्र. हा एकच पर्णपत्र असून ह्या पूर्ण भाग या पानाच्या पसरट भागाला आपण काय म्हणतो? फ्लॅट अँड थिन अँड ग्रीन पार्ट इज कॉल्ड ॲज अ लिप ब्लेड. हा एकच लिप ब्लेड असून त्याच्यामध्ये सिंगल मिडरीप असते. मिडरीप म्हणजे मध्यशिरा. ही एकच मध्यशिरा असते. दिस इज कॉल्ड ॲज अ सिम्पल लीव्स आणि त्यालाच आपण काय म्हणतो? साधे पान असे म्हणतात. नेक्स्ट टाइप इज अ compound leaves. Compound leaves. Leaf blade of the leaves in the some plants is divided into many small parts are called as a leaflets. बघा या ठिकाणी हे जे पानाचं आहे या ठिकाणी इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट्स लाईक अ लिफलेट्स. ह्या लिफलेट्समध्ये हिचं काय झालं आहे? विभागणी झालेली आहे किंवा डिवायडेड इंटू लिफलेट्स. लिफलेट्स म्हणजे पर्णिका, लहान लहान पर्णिका. Such leaves are called as a compound leaves. This is the types of